श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी वैशाली अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. ही कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कथेचं नाव आहे स्वामी समर्थांनी दिलेला अदृश्य आधार. रडवणारी पण आशा देणारी कथा. एका छोट्याशा गावाच्या टोकाला मातीच्या घरात राहणारा रामू रोज पहाटे उठायचा. घरात शांतता नव्हती तर थकवा होता. पत्नी आजारी होती, 2 लहान मुलं होती आणि हातात काम नव्हतं. आयुष्य जणू त्याच्याशी रोज भांडत होतं. कधीकधी वाटायचं देव आहे तरी का. पण तरीही रोज सकाळी तो घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या छोट्याशा फोटोसमोर हात जोडायचा. काही मागायचा नाही, फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी आजचा दिवस निभावू दे. दिवस जात होते. कर्ज वाढत होतं. गावात लोक बोलायला लागले, हा काही कामाचा नाही, नशीबच फाटलेले. हे शब्द रामूच्या कानात घुसायचे, पण तो शांत राहायचा. एक दिवस त्याची पत्नी खूपच आजारी पडली. औषधासाठी पैसे नव्हते. त्या रात्री रामू पहिल्यांदा रडला. मोठ्यानं नाही तर मनात, स्वामींच्या फोटोसमोर बसून. स्वामी, आता माझ्याकडे काही उरलेलं नाही. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी साधू, डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावर शांत हास्य. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, भिऊ नकोस, सकाळी उठून चालत निघ. जिथे पाय थांबतील तिथे तुझं उत्तर आहे. रामूला काहीच कळलं नाही, पण सकाळी उठल्यावर मनात एक वेगळीच शांतता होती. तो कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडला. चालत राहिला. ऊन वाढलं, पाय थकले, पण मन थांबत नव्हतं. शेवटी एका जुन्या देवळाजवळ तो थांबला. आत गेला. तिथे स्वामी समर्थांची मूर्ती होती. डोळ्यात पाणी आलं. तो बसून राहिला. तेवढ्यात एक वृद्ध बाबा तिथे आले. त्यांनी रामूकडे पाहिलं आणि हसले. खूप दिवसांपासून वाट पाहतोय तुझी. रामू चकित झाला. माझी? बाबांनी फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जे हरवलंय असं वाटतं तेच सापडणार आहे. त्या दिवसापासून रामू तिथेच थांबला. देवळात साफसफाई, पाणी भरणं, झाडू, कुठलीही तक्रार नाही. दिवस गेले. हळूहळू गावातल्या लोकांना लक्षात आलं, रामू बदललाय. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती. एके दिवशी त्याला एका प्रवाशाने छोटं काम दिलं. मग दुसरं, मग आणखी. काम वाढत गेलं. इकडे गावात त्याची पत्नी हळूहळू बरी व्हायला लागली. डॉक्टर म्हणाले, औषध कमी पण मनोबल जास्त काम करते. ती रोज स्वामींच्या नावाने दिवा लावायची. रामू परत येईल असं तिचं मन सांगायचं. एक दिवस रामू परत आला. हातात फार काही नव्हतं, पण चेहऱ्यावर विश्वास होता. कर्ज हळूहळू फिटायला लागलं. मुलं शाळेत जाऊ लागली. आयुष्य पूर्वीसारखं झालं नाही, पण अर्थपूर्ण झालं. वर्षांनंतर रामू पुन्हा त्या देवळात गेला. बाबांना शोधलं. कोणी म्हणालं, इथे तर कधीच बाबा नव्हते. रामू स्तब्ध झाला. मूर्तीकडे पाहिलं. तेच डोळे, तीच करुणा. त्याला समजलं, स्वामी कधी गेलेच नव्हते. रामू त्या दिवशी फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही मला काही दिलं नाही, पण मला मी स्वतः परत दिलात. रामू त्या देवळातून बाहेर पडला, पण मन मात्र तिथेच राहिलं. त्याला वाटलं होतं सगळं संपलं, पण खरं तर सगळं तिथूनच सुरू झालं होतं. गावात परतल्यावर लोकांनी त्याच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहायला सुरुवात केली. तो पूर्वीसारखा घाबरलेला नव्हता. डोळ्यात थकवा होता, पण मनात विश्वास होता. कधीकधी रात्री झोप येत नसे, तेव्हा तो अंगणात बसून आकाशाकडे पाहायचा आणि हळूच म्हणायचा, स्वामी, अजून परीक्षा बाकी आहे का. एक दिवस गावात दुष्काळ पडला. विहिरी आटल्या, शेतं करपली. लोक हताश झाले. ज्यांच्याकडे कालपर्यंत भरपूर होतं तेही आज रिकाम्या हातानं उभे होते. रामूकडे काही नव्हतं देण्यासाठी, पण तो प्रत्येकाकडे जायचा. 2 शब्द बोलायचा, आज नाही तर उद्या पाऊस येईल. लोक हसायचे. तुझ्या शब्दांना पाऊस पडतो का. रामू शांत राहायचा.
त्या रात्री गावात पहिल्यांदा रामूने सर्वांसमोर स्वामींचा नामस्मरण सुरू केला. मोठा आवाज नाही, ढोलताशे नाहीत, फक्त ओलसर डोळे आणि थकलेली माणसं. कुणाला कळलं नाही, पण त्या शांत प्रार्थनेत काहीतरी बदललं. 2 दिवसांनी ढग जमले. पाऊस पडला. थोडा, पण पुरेसा. लोकांच्या मनात रामूचं स्थान बदललं. तो कुणी साधू नव्हता, पण त्याच्या आसपास शांतता होती. काही जण त्याच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले. रामू नेहमी एकच उत्तर द्यायचा, मी काहीच नाही, स्वामी आहेत. एके दिवशी त्याच्या आयुष्यात पुन्हा एक मोठी परीक्षा आली. त्याचा मोठा मुलगा अचानक आजारी पडला. ताप उतरायचं नाव घेईना. डॉक्टरांनी हात टेकले. तीच जुनी भीती परत आली. त्या रात्री रामू एकटाच देवळात बसला. यावेळी तो रडला नाही, फक्त शांतपणे म्हणाला, स्वामी, जर हा माझा अहंकार असेल तर तो घेऊन जा, पण माझ्या मुलाला वाचवा. त्या क्षणी त्याला काहीच जाणवलं नाही, ना स्वप्न ना आवाज, फक्त शांतता. सकाळी घरी गेल्यावर त्याला समजलं, ताप उतरला होता. मुलगा झोपेत हसत होता. रामू जमिनीवर बसून राहिला. त्याला कळून चुकलं. स्वामी कधी चमत्कार करत नाहीत, ते माणसाला आतून मजबूत करतात. हळूहळू रामू गावातला आधार झाला, पण त्याने कधीही स्वतःला मोठं मानलं नाही. एक दिवस एक श्रीमंत माणूस त्याच्याकडे आला. माझं सगळं आहे, पण मन शांत नाही. रामू हसला. माझ्याकडे काहीच नाही तरी मन शांत आहे. फरक स्वामींचा आहे. वय वाढत गेलं, केस पांढरे झाले, शरीर थकलं, पण मन अजूनही त्या पहिल्या दिवसासारखंच होतं. शेवटच्या दिवसात रामू फार कमी बोलायचा, पण रोज पहाटे उठून स्वामींच्या फोटोसमोर बसायचा. एक सकाळ अशी आली की रामू उठलाच नाही. गावात शांतता पसरली. लोक जमले. कुणी म्हणालं, हा तर आपल्याला मार्ग दाखवून गेला. त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूनंतरही शांत हास्य होतं. जणू तो म्हणत होता, मी कुठेही गेलो नाही. त्या दिवशी देवळातल्या पुजाऱ्याने स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावला. ज्योत पेटली आणि क्षणभर सर्वांना असं वाटलं, रामू तिथेच उभा आहे, शांत, समाधानी. कारण ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला तो कधीच एकटा राहत नाही. रामू गेल्यानंतर गावात दिवस उगवायचे, पण पूर्वीसारखे वाटायचे नाहीत. सकाळची आरती झाली तरी लोक नकळत रामू कुठे आहे हे पाहायचे. देवळाच्या पायऱ्यांवर तो बसलेला दिसेल असं वाटायचं. पण तिथे फक्त शांतता होती. तरीही त्या शांततेत भीती नव्हती, एक आधार होता. रामूची पत्नी पहिल्यांदा एकटी पडली, पण तिला एकटं वाटलं नाही. तिनं रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणायची, तो गेला नाही स्वामी, तो इथेच आहे. मुलं मोठी झाली होती. वडिलांच्या आठवणी त्यांच्या बोलण्यात, चालण्यात उतरल्या होत्या. जेव्हा कधी अडचण यायची तेव्हा ते फक्त एवढंच म्हणायचे, बाबा असते तर काय केलं असतं, आणि उत्तर आपोआप मिळायचं. काही महिन्यांनी गावात पुन्हा संकट आलं. यावेळी पाण्याचं नव्हतं तर माणसांच्या मनातलं. भांडणं वाढली, मतभेद झाले, लोक तुटायला लागले. तेव्हा एक वृद्ध माणूस म्हणाला, आपण रामूला विसरलो. त्या दिवशी सगळे देवळात जमले. कुणी भाषण दिलं नाही, कुणी उपदेश केला नाही, फक्त स्वामींचं नाव घेतलं. त्या क्षणी अनेकांना जाणवलं, रामूने जे शिकवलं होतं ते शब्दात नव्हतं, ते जगण्यात होतं. त्या रात्री एका तरुणाला स्वप्न पडलं. रामू उभा होता, पण वेगळाच दिसत होता. चेहरा तेजस्वी, डोळे शांत. तो म्हणाला, मी जे केलं ते काही मोठं नव्हतं, स्वामींवर सोपवणं एवढंच होतं. सकाळी तो तरुण रडत देवळात गेला. त्याने आयुष्य बदलायचा निर्णय घेतला. हळूहळू गाव बदललं. लोकांनी एकमेकांना धरून ठेवलं. कुणी उपाशी राहिलं नाही, कुणी एकटं पडलं नाही. स्वामींच्या नावानं माणुसकी वाढत गेली. वर्ष गेली. देवळाजवळ एक छोटंसं झाड लावलं गेलं. लोक म्हणायचे, रामूच्या आठवणीत. पण ज्यांना खऱ्या अर्थानं कळलं होतं ते म्हणायचे, नाही,
स्वामींच्या कृपेचं चिन्ह आहे. एक दिवस दूर गावातून एक स्त्री आली. ती खूप थकलेली होती. आयुष्याने मारलेली होती. तिने देवळात बसून रडायला सुरुवात केली. कुणी तिला विचारलं, काय झालं? ती म्हणाली, माझं सगळं संपलं. त्या क्षणी तिला कुणीतरी पाणी दिलं. एक वृद्ध आवाज म्हणाला, संपत नाही, फक्त बदलतं. ती दचकली. मागे पाहिलं. कुणीच नव्हतं. फक्त स्वामींची मूर्ती आणि बाजूला रामूचा जुना फोटो. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कळून चुकलं. ज्यांनी विश्वास ठेवला ते कधी मरत नाहीत. कथा इथे संपत नाही, कारण स्वामी समर्थांच्या कथांना शेवट नसतो. त्या फक्त माणसाचं मन बदलतात, आणि मन बदललं की आयुष्य आपोआप बदलतं. त्या रात्री देवळात दिवा खूप उशिरा विझला. वाऱ्याची हलकी झुळूक आली, पण ज्योत विझली नाही. जणू कुणीतरी ती हाताने झाकून धरली होती. बाहेर अंधार होता, पण आत एक वेगळीच उजळणी होती. रामूची पत्नी त्या दिवशी पहिल्यांदा खूप थकली होती. शरीरानं नाही, मनानं. ती देवळात बसली. स्वामींच्या मूर्तीकडे पाहत राहिली. डोळ्यात पाणी होतं, पण अश्रू पडत नव्हते. तिनं हळूच विचारलं, स्वामी, माझा रामू खरंच गेला का? उत्तर आलं नाही. पण त्या शांततेत तिला आठवण आली. रामू नेहमी म्हणायचा, स्वामी, जे घ्यायचं ते घ्या, पण विश्वास राहू द्या. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्या क्षणी तिला जाणवलं, रामू गेला नाही, तो विश्वासात मिसळून गेला होता. त्याच वेळी देवळाच्या बाहेर एक लहान मुलगा उभा होता. तो अनाथ होता, कुणाचाच नव्हता. तो आत आला, मूर्तीकडे पाहिलं आणि अचानक म्हणाला, आई, इथे कोणीतरी हसतंय. सगळे दचकले. आईनं त्याला जवळ घेतलं. कोण? मुलगा म्हणाला, पांढरे कपडे, डोक्यावर हात ठेवतात, म्हणतात भिवू नको. त्या शब्दांनी देवळात बसलेल्यांच्या काळजाला हात घातला. कुणी काही बोललं नाही. सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्या रात्री अनेकांना स्वप्न पडलं. रामू काही बोलत नव्हता. तो फक्त दूर उभा होता, आणि स्वामी त्याच्या शेजारी. स्वामी म्हणाले, ज्याने स्वतःला दिलं तो कधीच हरवत नाही. सकाळी देवळात एक वेगळीच शांतता होती. हवेचं वजन बदललं होतं. लोकांना जाणवत होतं, काहीतरी संपलं नाही, काहीतरी सुरू झालं आहे. त्या दिवसापासून जो कोणी तुटलेला मन घेऊन त्या देवळात यायचा, त्याला एकच वाक्य मनात ऐकू यायचं, तू एकटा नाहीस. रामूची गोष्ट लोक विसरले नाहीत, कारण ती गोष्ट नव्हती, ती अनुभूती होती. आणि आजही कोणी संध्याकाळी देवळात बसून शांतपणे रडलं, तर कुणीतरी अदृश्य हात त्याच्या डोक्यावर ठेवतो. स्वामी समर्थ आणि त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेला रामू.